प्रिय विद्यार्थी मित्रांनो, उद्या 2 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या संयुक्त गट ब पूर्व परीक्षेसाठी सर्व उमेदवारांना मनपूर्वक शुभेच्छा। उद्या तुमच्या मेहनतीची खरी परीक्षा आहे मित्रांनो। गेले कित्येक महिने तुम्ही जिद्दीने अभ्यास केला, अपार मेहनत घेतली, झोप आणि विश्रांतीचा त्याग केला। आता त्या सर्व प्रयत्नांचे फळ घेण्याची वेळ आली आहे। हा केवळ एक पेपर नाही, तर तुमचा स्वप्नाचा पहिला टप्पा आहे। आता स्वतःवर एक विश्वास ठेवा। तुम्ही जे काही शिकला आहात, जे प्रयत्न केले आहेत, तेच तुमच्या यशाची खरी गुरुकिल्ली आहे। आणि परीक्षेच्या वेळी घाबरू नका, मन शांत ठेवा। मी हे करू शकतो आणि मी हे करणारच असा विश्वास ठेवा। प्रत्येक प्रश्न सोडवताना आत्मविश्वास ठेवा आणि संयमाने उत्तर द्या। होतं कधी कधी असं की आपण पहिला प्रश्न पाहतो आणि पहिला प्रश्न पाहिल्याच आपण थोडंसं विचलित होऊन जातो, घाबरल्यासारखं होतं। आपल्याला हाताला पायाला घाम सुटतो, थरथरा हातपाय कापायला लागतात। त्यावेळेस थोडं संयम ठेवा आणि नक्कीच तुम्हाला जे यश तुम्ही म्हणता की मिळणारच आहे मला, तर या यशाची सुरुवात उद्याच होणार आहे। आणि ही परीक्षा फक्त गुणांसाठी नाही, तर तुमच्या स्वप्नाच्या दिशेने उचललेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे। आणि तुम्ही ज्या दिशेने मेहनतीने हा प्रवास सुरू केला आहे, त्याच दिशेने उद्या तुमचं सर्वोत्तम तुम्ही उद्याच्या पेपरमध्ये द्या। संपूर्ण विश्वास आहे मला की तुम्ही हे यशस्वी व्हाल। आणि जे अनेक दिवसापासून या परीक्षेची तुम्ही वाट पाहत होता, आता मागे वळून पाहण्याची वेळ आली नाही आहे आणि आता पुढे जाण्याची वेळ आलेली आहे। तुमच्यावर विश्वास, तुमच्या कष्टावर विश्वास ठेवा आणि हा विश्वास तुम्ही ठेवणारच अशी एक अपेक्षा ठेवतो। आणि तुमच्या यशावरही मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही उद्याचा जो पेपर सोडवणार आहात, तुम्हाला यश मिळणारच आहे। पेपर सोडवण्याच्या मी तुम्हाला 1-2 टिप्स देतो। त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा पहिला जो विषय आहे तो म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा। परीक्षेला आत्मविश्वासाने समोर जा। जे काही वाचले आहे त्यावर विश्वास ठेवा। वेळेचं योग्य नियोजन करा। आणि ह्या वेळेचं योग्य नियोजन करत असताना तुम्हाला बऱ्याच वेळेस असं होतं की आपण प्रश्न वाचण्यामध्ये बराच वेळ जातो, पण प्रश्न थरोली वाचा। ते प्रश्न वाचल्यामुळे तुम्हाला बऱ्याच वेळेस प्रश्न समजतो आणि तुम्ही एकदम अचूक उत्तर तुम्ही देऊ शकता। आणि पहिल्यांदाचे सोपे प्रश्न आणि खात्रीशीर जे प्रश्न असतील ते सोडवा। अवघड प्रश्नांसाठी शेवटी वेळ ठेवा, त्याच्यासाठी राखून ते प्रश्न ठेवा। यामध्ये नकारात्मक गुण आहेत, ते नकारात्मक गुण तिकडे जाऊ नाही, त्यामुळे नकारात्मक गुण टाळा। खात्री नसलेल्या प्रश्नांना अंदाजानं जे तुम्ही काही पेपर सोडवता किंवा त्याला गोल करता, ते तेवढं टाळा। त्याच्यामुळे तुमचे जे येणारे जे गुण सुद्धा आहेत ते सुद्धा मायनस मध्ये जातील। एवढं एक कृपया आवर्जून मी तुम्हाला सांगेन। आणि एक अत्यंत महत्त्वाचा जो चौथी टीप आहे ती म्हणजे वाचताना प्राधान्य द्या। त्याचं कारण असं, प्रश्न मोठे येतात, लेंदी येतात, प्रश्न नीट वाचा, कारण प्रश्नातील छोट्या बाबीमुळे तुमचं जे उत्तर आहे ते उत्तर बदलू शकते। त्यामुळे तुम्ही जेव्हा प्रश्न पूर्ण वाचता त्यावेळेस तुमचं तिकडे लक्ष असू द्या आणि त्या 1 तासामध्ये तुमचं वेळेचं योग्य नियोजन करा। आणि पर्यायी तुम्हाला जर विषय वाटत असेल तर तुम्ही पर्यायी व्यवस्था किंवा ते व्यवस्थित जे काही पर्याय येतात तुमचे ते वाचून त्यानंतर तुम्ही उत्तर निवडा, म्हणजे तुम्हाला अधिक सोपं जाईल। बऱ्याच वेळेस तुम्ही एलिमिनेशन मेथड आहे ती वापरा। आणि 5वी जे टीप आहे जे महत्त्वाची आहे ते म्हणजे सर्वात प्रथम मी ही जे टीप आहे ती 5व्यांदा का ठेवली, तर तुम्हाला सांगायची सुरुवातीलाच होती पण 5व्यांदा ठेवली असं, कारण पहिल्या वेळेस तुम्ही सुरुवात जेव्हा करता तेव्हा उत्तरपत्रिका तुमच्या हातात येते, त्यावेळेस तुम्ही ती काळजीपूर्वक भरा। गडबडीमध्ये तुमचा पर्याय जो आहे तो चुकीचा पर्याय तुम्ही चिन्हांकित करू शकता आणि ते होऊही शकतो, त्यामुळे त्याची दक्षता घ्या। वेळेअभावी शेवटच्या क्षणी घाई गडबड करू नका। चुकून तुम्ही बऱ्याच वेळेस आपले प्रश्न योग्य असणारे सुद्धा तुम्ही चुकीचं टिक करता किंवा चुकीचं गोल करता, त्यावेळेस तुमच्या हातातला 1 गुण जातो आणि ते प्रश्न चुकीचा होऊ शकतो। आणि शेवटी एवढंच सांगेल की आजचा दिवस, आज मोबाईल किंवा आपल्या घरच्यांसोबत बोला, मोबाईल बंद ठेवा। चुकून तुम्हाला कोणता कॉल येईल आणि त्या कॉलमध्ये तुमचं थोडंसं नैराश्य, ते तुम्हाला निराश जाणवेल। शारीरिक आणि मानसिक तयारी तुम्ही आज ठेवा। मला असं म्हणायचं आहे की तुम्ही जास्तीत जास्त झोप घ्या आणि सकाळी लवकर उठा। तुमच्या जे काही सेंटर आहे त्या दिशेने तुम्ही लवकर रवाना व्हा। अजून सांगायचं झालं तर तुम्ही एक साधा आहार घ्या, जेणेकरून तुम्हाला त्याचा त्रास होऊ नये किंवा तुमचे काही हेल्थला इश्यू येऊ नाही। आणि याच्यामध्ये तुम्ही जेव्हा उद्याचा पेपर आहे म्हणून साहजिकच आहे तुम्हाला टेन्शन पण वाढलं असेल, तर त्याच्यामुळे तुम्ही जितकं शांत राहता येईल तेवढं शांत राहा। टेन्शन कुठल्याही प्रकारचं घेऊ नका। अनेक महिन्याची मेहनत, अनेक दिवसांची मेहनत जी अहोरात्र घेतलेली आहे ती उद्याला
सत्यामध्ये उतरायची आहे हे तुम्ही कधीही विसरू नका. आणि उद्याचा दिवस हा तुमच्यासाठी खूप महत्वाचा, मोलाचा आहे आणि तुमच्या मेहनतीचं नक्कीच फळ मिळेल अशी मला खात्री आहे. आतापर्यंत JDC IAS अकॅडमीच्या मार्फत तुम्हाला 2700 पेक्षा 3000 पर्यंत जे व्हिडिओज दिले, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा झाला असेल अशी अपेक्षा करतो. आणि या तमाम म्हणजे जवळपास 3.5 लाख विद्यार्थी जे आपल्याला जोडलेले आहेत त्या सर्वांतर्फे मी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो. संपूर्ण एकाग्रतेने आणि सकारात्मक विचारांनी तुम्ही पेपर द्या आणि तुमच्या मेहनतीला आणि जिद्दीला मित्रांनो सलाम. जय हिंद. उद्याच्या पेपरसाठी तुम्हाला शुभेच्छा.